यानंतर जाऊया तिकडे नगरच्या राजकारणात काँग्रेस आघाडीतील बहुचर्चित नगरच्या जागेचा तिढा अखेर संपला असूनच ही अखेर सुजय विखेच लढणार आहेत। पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर काल रात्री पुण्यात विखे पिता पुत्र आणि शरद पवारांची गुप्त बैठक झाली, त्यात हा तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे। नगरची जागा सुजय विखेच लढणार, पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर विखे पवारांच्या बैठकीत निघाला तोडगा। काँग्रेस आघाडीत वादाचा मुद्दा ठरलेली नगरची जागा अखेर निकाली निघाली आहे। ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असली तरी उमेदवार मात्र काँग्रेसचा असणार आहे। सुजय विखेच नगरमधून आघाडीचे उमेदवार असणार आहेत, पण त्यांना ही निवडणूक पंजावर नाही तर घड्याळाच्या चिन्हावर लढावी लागणार आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरची ही लढाई प्रतिष्ठेची केली होती। हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला, पण पवार काही बदले नाहीत। म्हणूनच अखेर विखेंनी एक पाऊल मागे घेत सुजय विखेंनाच खासदारकीसाठी राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची पुण्यामध्ये पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आणि त्यानंतर सुजय विखे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आता ते नगरवरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं आतापर्यंत जी एक चर्चा होती किंवा जो एक गुंता निर्माण झालेला होता तो सुटलेला आहे। अर्थातच सुजय विखे यांचा पक्षप्रवेश कधी होणार, पुण्यात होणार का मुंबईमध्ये होणार ते ठरलेलं नाही। मात्र आता अहमदनगरच्या जागेवरून सुजय विखे हेच उमेदवार असतील, परंतु ते काँग्रेसतर्फे नाही तर राष्ट्रवादीतर्फे असतील याच्यावरती खुद्द शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळं नगरची उत्सुकता जी आहे ती तरी संपलेली आहे। पवारांसोबतच्या या राजकीय संघर्षात काँग्रेसमधल्याच काही विखेच विरोधकांनी आपापले हिशेब चुकते करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। ही बाब वेळीच लक्षात येताच अखेर विखेंनी आपल्या मुलालाच राष्ट्रवादीत पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय। त्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आणखी एक संधी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मिळणार हे नक्की। पण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण मोहिते पाटलांनीही केलेलं आहे। असो, पण अशा पद्धतीनं मुरब्बी पवारांनी आपल्याला विरोध करणारं राज्यातलं एकमेव विखे घराणंही कसं आपल्याला शरण येईल याची ही धूर्त खेळी केल्याचं बोललं जात आहे। पाहुयात आघाडीतली ही कोरघोडी पुढे जाऊन कुठल्या राजकीय वळणावर थांबतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान याच नगरच्या जागेच्या घोळासंबंधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सुजय विखे पाटील नेमके कुठे राहणार याची सगळ्यात जास्त चर्चा सुरू झालेली आहे। काय नेमकं राष्ट्रवादी जाणार की काँग्रेसमध्ये राहतील? मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की सुजय विखे हा त्याचा निर्णय हा पक्षाने घ्यायचा आहे। राधाकृष्ण विखे म्हणून माझी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये मैत्र्य झालं पाहिजे। जागा वाटपाच्या संदर्भात जे काही थोडी मतमतांतर आहेत त्यातून तो मार्ग निघाला पाहिजे हे आमचा प्रयत्न आहे। आणि त्यामुळे मला वाटतं एकट्या जागेबद्दल आपण किती चर्चा करावी, शेवटी आघाडी म्हणून निर्णय होईल आणि तो आपण मान्य करावा। नाही, पण मग राष्ट्रवादीने जर जागा सोडण्याची भूमिका आजही घेतलेली आहे, आजही त्यांचे नेते सांगतात की आम्ही सोडणार नाही आहे, तर मग पर्याय काय? प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका मांडायची असते। पक्ष नेतृत्वानं शेवटी आपल्या पक्षाच्या जागा वाढाव्यात म्हणूनच प्रयत्न करायचे असतात। परंतु असं आहे की ज्यावेळी दोन राष्ट्रीय पक्ष एकत्र बसतात त्यावेळी त्या नेतृत्वानं बसूनच हा याच्यातून मार्ग काढायचा असतो। मी आशावादी आहे की महाराष्ट्रामध्ये दोन्ही काँग्रेसच्या जागे वाटपामध्ये निश्चितपणे योग्य मार्ग निघेल आणि त्यातून अधिकचं यश या दोन्ही पक्षांना मिळावं, आघाडीला मिळावं, हाच आमचा सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे। सर, शेवटचा प्रश्न की तुम्हाला वाटतं की आज परत एकदा नगरची जागा काँग्रेसला मिळेल आणि जर तोडगा नाही निघाला तर शेवटी राष्ट्रवादी पर्याय हा उपलब्ध असावा? नाही, असे जागा वाटपाबद्दल महाराष्ट्राच्या एकूण जागेमध्ये आघाडीचा आता निर्णय आम्हाला लवकर घ्यायचा आहे। मी अशोकराव चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष, मी सगळे प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळे मी आशावादी आहे की कुठेही मला वाटतं प्रतिष्ठेचा प्रश्न न होता सन्मानपूर्वक तोडगा निघेल अशाबद्दल आम्हाला खात्री आहे। तुम्ही वारंवार आव्हान केले त्यांना, पवार साहेबांना देखील, तरी देखील प्रतिसाद नाही मिळाला। असं आहे की शेवटी पुन्हा तो प्रश्न येतोय, हा एकटा सुजय विखेंच्या बद्दल निर्णय नाही आहे, महाराष्ट्रातल्या एकूण आघाडीच्या बद्दलचा निर्णय आपल्याला करायचा आहे। धन्यवाद। व्हिडिओ बाळाशक्तीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
तेव्हा विखे पाटील अजूनही प्रचंड आशावादी दिसत आहेत। दरम्यान नगरच्या जागेबाबत विखे कितीही आशावादी असले तरी पवारांनी मात्र पुन्हा एकदा गुगली टाकलाय। सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार हे मी माध्यमातूनच पाहतोय असा दावा शरद पवारांनी केलाय। त्यामुळे विखा जे पिता पुत्र आहे ते पुन्हा एकदा गॅसवर गेलेत। पाहुयात नगरच्या जागेसंबंधी शरद पवार नेमकाच काय म्हणाले। नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून मला तर माहिती नाही। अरे तुम्ही लोक छापताय टीव्हीवर मी वाचतोय पण माझ्या ज्ञानात भर आहे।